नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली हो मित्रांनो। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। पण इथून 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील तेजीची शक्यता या ठिकाणी 100% संपली। पण इथून पुढे आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। या प्रश्नाचं अचूक उत्तर आता घेऊयात की 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता का संपली। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 जून नंतर आपला सामान्य कास्तकार बांधव जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा आहे, जो सोयाबीनची लागवड करत असतो, तो 1 जून नंतर खत बियाणांची खरेदी करत असतो आणि खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते आणि ही पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी माझ्या हुशार सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाने मागच्या हाताने काही सोयाबीन शिल्लक ठेवलेलं असते। हे उरलं सुरलं शिल्लक ठेवलेलं सोयाबीन आता तो विक्रीसाठी आणतो आणि त्यामुळे 1 जून पासून ते 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढते। वाढलेल्या सोयाबीनच्या विक्रीचा परिणाम असा होतो की सध्या जो सोयाबीनचा भाव हा 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे, तो 1 जून ते 15 जूनच्या दरम्यान 200 रुपयांनी कमी होऊन 4000 ते 4400 च्या आसपास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये गोष्ट लक्षात ठेवा की 1 ते 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री निरंतर राहणार। या विक्रीमुळे सोयाबीनचा भाव दबावात राहणार आणि म्हणून म्हटल्या जात आहे की इथून 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता 100% संपली।
मग तेजीची शक्यता संपली तर विक्रीचं नियोजन कसं करावं? शक्य असेल तर 1 ते 15 जूनपर्यंत सोयाबीनची विक्री थांबवा आणि 15 जूननंतर सोयाबीनची विक्री कमी झाल्यानंतर वाढणारा सोयाबीनचा भाव व जागतिक बाजारातील तेजीचा होणारा त्यास फायदा या अनुषंगानं 200-300ची तेजी जेव्हा 15 जून नंतर येऊन भाव 4200 ते 4600 दरम्यान पोहोचेल तेव्हा जर आपण सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होईल 100% फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.